अलकादेश. जय गुरु गुरुनाथ. मित्रांनो, माझ्या इष्टशक्तींच्या कृपाशीर्वादानं, नवनाथांच्या कृपाशीर्वादानं ज्या विषयाचा मला आदेश झाला त्याच विषयावरती आज तुमच्या समोर मी बोलणार आहे. तर मित्रांनो, माझ्यावरती नाथांची सवारी येते, माझ्यावरती नाथांची कृपा आहे. नवनाथांपैकीच एक कोणते ना कोणते नाथ हे माझ्या संगती कृपारूपी चालतात. त्यांच्याच शक्ती सामर्थ्यानं मी माझा मार्ग व्यवस्थितपणे व मार्गावरती व्यवस्थितपणे वाटचाल करून लोककार्यासाठी तत्पर असतो, तयार असतो. पण काही कार्य होतात, काही कार्य होत नाही. असं का होतं? आणि ज्यावेळेस ही घटना घडते, ज्यावेळेस हा प्रसंग येतो, त्यावेळेस मात्र आपण आलेल्या लोकांपैकीच ज्यांचं कार्य झालं त्यांना दैवकृपेच्या उद्देशानं बोलून मोकळे होतो आणि ज्यांचं कार्य झालं नाही त्यांना दोष लावतो. तर तुझ्याच खोडीमुळे, गुणामुळे हे कार्य थांबलं असेल. पण तीच खोड, तेच गुण ज्यावेळेस तो पहिल्यांदाच तुमच्या समोर येतो त्यावेळेस तुम्हाला समजलं नाही का? जर तुमच्यावरती नाथांची कृपा आहे, तुमच्यावरती जर इतक्या प्रचंड स्वरूपाचं सामर्थ्य विद्यमान होतंय, तर तुमच्या समोर आलेला व्यक्ती त्याचं कार्य होईल का नाही होणार हे तुम्हाला समजत नाही का? त्याला दोषी का ठरवता? दोषी तर तुम्ही आहात स्वतः. हे तुम्हाला समजायला पाहिजे का आपल्याकडे 10 लोकांपैकी किती लोकांचं कार्य होणार आहे आणि किती लोकांचं होणारच नाही. मग ज्या लोकांचं होणार आहे त्याला नाथकृपेनं शब्द द्या. जेही तुमची इष्टशक्ती तुम्हाला उपाय विधान सांगत असेल त्या उपाय विधानानं त्याचं कार्य पूर्ण करा. आणि ज्याबद्दल सांगत असतील याचं कार्य होणार नाही, हा जसा पाहिजे त्या न्यायनीतीने धर्मकर्माने आपल्याकडे आलेला नाही, याचं काही पाप आहे, पुण्य आहे, जे काही कर्म आहे ते पूर्ण झाल्याशिवाय याचं कार्य मी करणारच नाही, त्याला तेच सांगा का बाबा तुझं कार्य कर्म सुधार. ज्या दिवशी तुझं कार्य आणि कर्म बदलेल, ज्या दिवशी तुझ्या पाठीशी पुण्यातला काही ना काही भाग तुझ्या पदरी किंवा तुझ्या झोळीत असेल, त्या दिवशी माझा नाथ हा तुझं कार्य करेल. म्हणजे तुम्हाला त्याला दोषी ठरवण्याचा आणि वेगवेगळे उत्तरं देऊन त्याला टाळाटाळ करण्याचा प्रसंग तुमच्या समोर येणारच नाही. आणि तो येऊ पण देऊ नका, कारण नाथांचं सामर्थ्य खूप प्रचंड आहे. नाथांची कृपा खूप असीम आहे. ते कुणालाही नडवण्याच्या, कुणालाही तुडवण्याच्या आणि कुणालाही अडवण्याच्या हेतूने कधीही कुठलं कार्य करत नाही आणि ते करणार पण नाही. कारण मीही एक नाथकृपेनंच कार्यरत असतो. मीही त्यांच्याच कृपे आशीर्वादानं त्यांच्याच चरणापाशी बसूनच लोकांचे कार्याचे, न्याय निवारणाचे कार्य करत असतो. आणि माझ्यासमोर ही वेळ कधी आलीच नाही का कोणाचं कार्य होतंय, कोणाचं होत नाही. ज्याचं कार्य करायचं नाही मी त्याला त्याच्या तोंडावरतीच समक्ष सांगत असतो का तुझ्या ह्या चुका अपराध आहेत, ह्या चुका अपराध ज्यावेळेस तू सुधारशील त्यावेळेस तुला मी नक्कीच नाथांच्या कृपे आशीर्वादानं ह्या प्रसंगातून बाहेर निघण्याची सुवर्णसंधी मिळवून देईल. आणि तो व्यक्ती त्या टायमाला काही ना काही, कुठलं ना कुठलं विनंतीनं म्हणा, माध्यमानं म्हणा, तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. तो राग आला म्हणून उठून जात नाही, तर तो विनंती करतो, काही करा, चुकलं माझ्याकडून, पण मला ह्या प्रसंगातून, ह्या अडचणीतून बाहेर काढा, मार्ग दाखवा. आणि त्यावेळेस ते कार्य होतं. तुम्हालाही मला सांगण्याचं माझं एक कर्तव्य समजून नाथांच्याच कृपे आशीर्वादानं, आदेशानं मी हा विषय तुमच्यासमोर मांडला आहे आणि ह्या विषयावरती तुमच्याशीच बोलत आहे. म्हणजे आपण सुधरा, समाज ऑटोमॅटिकच आनंदित होईल, समाधानी आणि सुखी होईल. जर आपल्याच जीवनामध्ये जर प्रश्न असतील, आपल्याकडे जर आत्मबोध नसेल, आत्मज्ञान नसेल, तर आपण समाजाला काय देणार? तुम्ही कधी जाणलंय का? ज्या देवाची कृपा, ज्या देवाची सवारी
संचार तुमच्या शरीरावरती येतो, शिरावरती येतो, तुम्ही त्याचं ऐकण्याचा प्रयत्न केला का? ती शक्ती तुम्हाला काय समजावण्याचा, काय सांगण्याचा प्रयत्न करते हे तुम्ही कधी जाणलंय का? त्याच्याकडे लक्ष दिलंय का? नाही. तुम्ही एकतर स्वतःच्या मनाचं करता किंवा तुम्ही ज्या गुरुच्या सानिध्यात आहे त्याच्या माध्यमानं करता. तुमच्यासाठी देव हा देव नाही, तर गुरु हा देव आहे. आज चांगली गोष्ट आहे, गुरु हा देवच आहे, पण तो खरंच देव आहे का? आता गुरु देव कधी होईल? ज्यावेळेस त्या गुरुवरती, ज्याला तुम्ही गुरु मानता, त्याच्यावरती दैवी कृपेची कृपा असेल, कोणती ना कोणती शक्ती त्याच्यावरती पूर्ण प्रसन्न असेल आणि त्यानं दिलेला प्रत्येक शब्द शक्ती न टाळता, न वेळ लावता, कुठलीही दिरंगाई न करता शब्द पूर्ण करण्यासाठी तत्पर असते. त्यानं पिढीला, भूत्याला थांब म्हटलं का थांबलं पाहिजे, पकड म्हटलं का पकडलं गेलं पाहिजे. तरच समजायचं का तुमचा गुरु महात्मा हा पुण्यवान आहे, त्याच्यावरती जी शक्तीची कृपा आहे ती पूर्णपणे प्रसन्न आहे, आनंदित आहे आणि ती त्याचं कार्य तत्पर करण्यासाठी तयार असते. तरच तुमचंही कार्य होईल आणि तुम्ही पुण्यवान व्हाल. नाही तर तुम्ही अंधारात आहात, तुमचा गुरुही तुमचा खडकावरती बसलेला आहे आणि तुम्ही पण खडकावरतीच रेंगळत आहात. तुमच्याच गुरुचा मार्ग हा अंधारात आहे, तोच तम रात्रीमध्ये फिरत आहे, तुम्ही पण त्याच दिशेने प्रवास करत आहात. तर वेळ वाया घालू नका. कुठेतरी सुधरा, शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल. माझं काही नाही, जे मला मिळतं, जे मी घेतो ते माझ्या नाथकृपेने येतं. माझ्या पाठीवरती, माझ्या डोक्यावरती जगी कोणत्याही देहधारी गुरुचा हात नाही. कुठलाच गुरु नाही, ना नामानं आहे, ना शरीरानं आहे, ना कुठल्या सिद्धीनन विद्यानन कोणत्या शक्तिरूपी आहे. कोणत्याच गुरुचा माझ्या डोक्यावरती, पाठीवरती हात नाही. गुरु नाही असा मी नाही, माझ्याकडे गुरु आहे, मलाही गुरु आहे, पण जगिक आणि देहधारी गुरु मात्र माझ्याकडे नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातील राग ह्या व्हिडिओच्या माध्यमानं कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा. अलकादेश. जय गुरु गोरखनाथ.